नवरात्रीमध्ये सगळ्यांचे उपवास असतात. मग रोज रोज काय बनवायचं किंवा साबुदाणा किंवा भगर खाऊन कंटाळा आला असेल तरी तुम्ही एक वेळेस पराठे नक्की बनवून खावा. ह्याला तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत नाही आणि कशासोबत पण खाऊ शकता किंवा बटाट्याची भाजीसोबत एकदम छान लागतात आणि बनवायला पण एकदम सोपे आहेत आणि पटकन असं बनून तयार होतात आणि एकदम असं क्रिस्पी कुरकुरीत असे पराठे बनतात, मधून मऊ. आणि न वेळ घेता बनवायला सुरुवात करूया. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नातेवाईकासोबत शेअर पण करा. तर न वेळ घेता चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर अगोदर आपल्याला पाहिजे इथं साबुदाण्याचं पीठ. तर मी शाबू असं भाजून घेऊन त्याला मिक्सरमधून फिरवून घेतला आहे, चांगला असं पावडर बनवून घेतलं आहे. आता ह्याला आपण चाळून घेऊया, कारण की मोठे मोठे असं साबुदाण्याचे कण आहे त्याच्यामध्ये. मग ते खाते वेळेस आपलं भिजणार नाहीत आणि चांगलं पण लागणार नाही, त्याच्यासाठी आपण चाळून घेऊया. आता हे जे वरती राहिले ते साईडला काढून देऊया आणि जे पीठ आहे ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. इथे एक मूठ भरून कोथिंबीर घेतली मी बारीक चिरून, ते पण घालून घ्यायचं आहे. आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त पण करू शकता. मी इथं 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आता बारीक बारीक. त्याच्यासोबतच आपल्याला थोडासा जिरा घालायचा आहे. तर इथं उपासाचं मीठ घालून घ्यायचं 1 चमचा. आणि ह्याच्यासोबतच आपण घालणार आहे इथं मिरी पावडर. तुम्हाला पाहिजे असेल तर घालू शकता, नाही तर स्किप पण केलं तर चालतं आहे. आता ह्याच्यानंतर इथं भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घालून घ्यायचं, त्याच्यानं पण टेस्ट खूप छान लागते. आणि इथं अर्धा चमचा ते घालून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 3 ते 4 उकडलेले बटाटे घालून घ्यायचे मीडियम साईजचे. आणि तुम्हाला खिसून घालू वाटलं खिसून घाला, नाही म्हणाल तर असं मॅश पण करून घातलं तर चालतं आहे. कारण की आपले बटाटे असं चांगले एकजीव झाले पाहिजे ह्याच्यामध्ये, नाहीतर मग असं मोठं मोठं राहिलं तर मग ते वरती येतं पराठे बनवते वेळेस. आणि माझी मुलगी इथं पिहून हात घालते, मग ती बाजूलाच बसल्या. आणि आता माझे बटाटे हे मिक्स करून झालं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करायचं. चांगले मसाले आणि आपलं बटाटे सगळे एकत्र झालं पाहिजे. आणि थोडंसं पाणी लागल तसं घालून इथं पीठ मळून घ्यायचं, चांगला असा गोळा बनवून घ्यायचा. आणि ह्याला बघू शकता तुम्ही असं हे पीठ कसं असं जास्त थोडंसं पातळ मळलेलं आहे. कारण की आता आपण ह्याला एक 5 ते 10 मिनटं ठेवून देणार आहे. मग हे कसं शाबू आपलं पाणी पितं, त्याच्यासाठी थोडंसं पातळ असं पीठ मळलेलं आहे. आता 5-10 मिनटाच्या नंतर बघू शकता असं घट्ट पीठ आपलं झालेलं आहे. तर आपण आता ह्याच्या पराठे किंवा पुरी बनवून घेऊया. आणि तर थोडंसं गोळा घ्यायचा आणि पुलीपटाला तेल लावायचं, गोळ्याला पण तेल लावायचं. पीठ वगैरे आपण इथं लाटायला यूज करणार नाही, तर तेलाचंच यूज करणार आहे. तर आता ह्याला थोडंसं तेल लावून बेलून घ्यायचं. आणि तुम्ही डब्याच्या साहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने ह्याला कट करून घ्या, गोल शेप देऊन. असं म्हणजे ही होत नाही तर तुम्हाला शेप द्यावाच लागेल किंवा प्लेटाने असं शेप देऊन घ्यायचा. आणि इथं बघू शकता आपलं मस्त असं पुरी, किंवा ह्याला तुम्ही तळून पण घेऊ शकता, नाहीतर असं तुम्हाला तेलकट खायचं नसेल तर पराठा पण बनवून असं भाजून खाऊ शकता. मस्त आपल्या अशा पुऱ्या बनवून होतात. तर आता ह्याला आपण इकडं एक तवा ठेवून घेतला, मी थोडंसं गरम होऊ दिलं आहे. आता ह्याच्यावर तुम्हाला तूप पाहिजे असेल तर तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि ह्याला चांगलं असं बारीक गॅस करून शेकून घ्यायचं खालून वरून. तर मी आता ह्याच्यावरती एक टाकले, आता परत आणि ह्याला जेवढ्या बसतील तेवढे टाकून घेणार आणि मस्त ह्याला आलटून पलटून शेकून घ्यायचं. मस्त असं खरपूस कलर येतो आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात. एक वेळेस नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. असंच व्हिडिओ बघत राहा आणि एकदम छान लागते हे.